नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे चकवा. एकदा काय झालं की माझा मावस भाऊ माझ्या आईला भेटण्यासाठी आला गावावरून. आम्ही पुण्यात राहत होतो आणि संध्याकाळच्या वेळेला साधारण 6-6:30 वाजता तो बसनं निघाला आणि यायला लागला. येत असताना जेव्हा वस्तीला तरी यायचं होतं, पण त्याला स्वतःची गाडी नसल्यामुळं तो बसनं आला आणि एका ठिकाणी बस स्टॉपला उतरला. शॉर्टकट होता तिथून. येताना त्याला ओढा लागत होता. काही अंतर चालला. नंतर ओढ्याला काही एवढं विशेष पाणी नव्हतं. ओढा पार केला आणि तो घराच्या दिशेने निघाला. जर खडकाळ भाग होता आणि या खडकावरून चालत असताना अंधारामध्ये त्याला काय विशेष दिसत नव्हतं, पण हातामध्ये त्यावेळेला आत्ताच्यासारखे मोबाईल वगैरे नव्हते आणि म्हणून उजेडानं अंदाजानं तो चाललेला होता. त्याच्या पायाखालची वाट होती, पण का कुठंच ठाऊक तो जसजसा झपाझप चालायला लागला त्याची पावलं तर पुढं पडत होती आणि त्याला घरही दिसत होतं. म्हणजे दूरवरून घराच्या लाईटी त्याला दिसत होत्या, कारण मधला भाग जो आहे हा सगळा मोकळा होता. इमारती वगैरे काही नव्हत्या. रोडवरून सुद्धा घर दिसायचं इतकं ते, म्हणजे मध्ये काही नसल्यामुळं लाईट वगैरे दिसायला लागले आणि त्या दिशेने तो यायला लागला. बराच वेळ चालत राहिला. त्याला असं वाटलं इथून कमीत कमी 20 मिनिटामध्ये मी आणि जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये मी बहिणीच्या घरी पोचणारा. इथंच का फिरायला लागलो हे त्याला थोडंसं काय कळेना. आणि संध्याकाळी 7:30-8 वाजता तो त्या ठिकाणी आलेला. तर हा बिचारा माझा भाऊ पहाटेपर्यंत, म्हणजे 5 वाजेपर्यंत, 4:30-5 पर्यंत तो त्याच भागात घुटमळत राहिला. पाय त्याचे दुखून आले, अक्षरशः पाय सुजले त्याचे, पण तो थांबतही नव्हता आणि चालतच होता. त्याला असं वाटायचं बहिणीचं घर तर आता हाकेच्या अंतरावर आहे, कशाला थांबू. आणि म्हणून तो जितकं चालायला लागला तितका तो तिथंच गोल गोल फिरायला लागला आणि त्याला ते कळत नव्हतं आपल्याला असं का व्हायला लागले काय नाही. मन असं जसं काय भारावल्यासारखी त्याची अवस्था होती. आणि पहाट तो जरा 4:30-5 वाजता तो भानावर आला आणि मग समोर पाहतो तर घर दिसायला लागलं आणि मग तो पटापट पावलं उचलत तो दारामध्ये आला. आमच्या दारामध्ये असा ओटा केलेला आहे आणि इतका थकून गेला की त्या ओट्यावरच त्यानं मटकन खाली बसला. आवाज द्यायचं सुद्धा त्याला म्हणजे अवसान नव्हतं त्याच्यामध्ये. आणि पहाटेची वेळ होती, कामाला जाणारी वगैरे जरा हालचाल सुरू झाली होती आणि त्याने तसे उठून दाराला थाप दिली. सगळ्यांना म्हटलं एवढा पहाटे कोण आले दारावर थाप मारते. म्हणून माझा भाऊ बाहेर आला आणि बघतो तर हा दारामध्ये उभा. म्हणलं काय झालं रे बाबा, एवढ्या सकाळ कसं काय आलास, ये आत ये म्हणलं. त्याने चप्पल काढली आणि खुर्ची होती त्या खुर्चीवर तो बसला. त्यात बाबाचा आवाज येताच, आणि बाबा एवढा सकाळी कसा काय आला हा आवाज येताच माझी आई खडबडून जागी झाली. तसे सगळेच घरातले पटापट उठले. आई जवळ गेली आणि अरे बाळा म्हणली एवढं सकाळी कसं काय आलास, काय घरचे सगळे चांगले आहेत का, हुशार आहेत का, बरे आहेत का. एका मागं तिचा प्रश्नाचा भडीमार, कारण आई खूप घाबरली होती. तो म्हणला अक्का सगळे चांगले आहेत, 5 मिनटं मला जर थोडं शांत बसू दे. मग सगळेजण शांत उभे राहिलो आम्ही. आणि मग भाऊजाईनं पाणी आणून दिलं. भाऊसाहेब पाणी प्या जरा बरं वाटेल म्हणलं. त्याने गोड पाणी पिला आणि भिंतीला पाठीमागं डोकं टेकून डोळे मिटून तो शांत बसला. आम्हाला कळेच ना त्याला काय झाले म्हणून. आणि मग त्यानं सांगितलं की
मी 7:30लाच आलो इथं, पण इकडे येत होतो अक्का, पण घर काय मला गाठता येईना. खूप वेळ मी तिथल्या तिथंच फिरत होतो. मला काय झालं ते कळलंच नाही. खरं तर तोही खेडेगावात राहणारा, आपल्याबरोबर काय घडले हे त्याला कोणती जाणीव होती. आणि ह्या गोष्टीचा अर्थ सगळ्यांनाच, म्हणजे माझ्या आईला, वडिलांना कळाला, भावाला मात्र एवढा समजला नव्हता आणि आम्हाला तर नाहीच नाही. आणि मग तो म्हणाला, आई म्हणाली, एकदम आई मटकन खाली बसली, अरे म्हणजे बाळा तुला चकवा झाला वाटतं. तो म्हणाला, हो अक्का तसंच झालंय. आणि मग बघते तर काय त्याचे पाय असे भरून सुजलेले पाय, असे सूज आलेली, आणि धुळीमध्ये फिरून फिरून त्या दगडावर त्याला त्रास झालेला, शिणून गेलेला. आणि मग भाऊजाने त्याला चहा करून आणून दिला. तो म्हणला, वहिनी थांबा जरा, मी दात नाही घासले. आई म्हटली, राहू दे दात घासायचे, अगोदर चहा घे, काय होत नाही त्याला, नंतर दात घास. आणि मग जेव्हा कब्बर चहा त्याच्या पोटात गेला तेव्हा त्याला बरं वाटायला लागलं. आणि मग तो सांगायला लागला की त्याच्याबरोबर काय झाले ते. आणि ही अवस्था, चकवा म्हणजे काय, तर माणूस असा भारावल्यासारखा असतो. आपण कुठं जातोय, काय करतोय, आपल्यासोबत भीती, काही भीती वाटत नाही, दुःख नाही, आनंद नाही, काय नाही, फक्त त्या गुंगीमध्ये हा माणूस असा फिरत राहतो. आणि हे जेव्हा मला कळालं तेव्हा मला सुद्धा खूप भीती वाटायला लागली. बापरे, चकवा म्हणजे हे असं असतं की माणसाला काही समजत नाही, आणि ज्या वेळेला पहाट की हा चकवा निघून जातो आणि ती अवस्था निघून जाते आणि माणूस पुन्हा भानावर येतो, त्याला कळतं. आणि मग याचा दुसरा एक मला अर्थ समजला होता की एक स्त्री जेव्हा आमच्या आईशी कधीतरी बोलत होती, आणि तेव्हा तिच्या बोलण्यामध्ये शब्द काहीतरी तिच्या भूतकाळामध्ये घडून गेलेलं होतं. आता माझं काही समजण्याचं वय नव्हतं, पण आई म्हणत होती, तू अशी कशी वागली, हे वागायला नको होतं, तुझा नवरा एवढा चांगला भरल्या संसारातून तू कशी काय उठून गेली होतीस. आणि मग त्यावेळेला तिने हे शब्द वापरला होता की वहिनी मला माफ करा, पण जसं काय मला माझ्या चकवा झाला होता. म्हणजे या चकव्याचे दोन अर्थ हे मला त्यावेळेला समजलेले होते. कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा. धन्यवाद. कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.